पावटा वांग्याची रस्सा भाजी तशी आपणास लहानपणापासूनच माहित आहे। आज ही ग्रामीण भागातील शाळेमध्ये जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याची परंपरा सुरू आहे। यालाच वनभोजनी म्हटले जाते। तर या वनभोजनाचे मुख्य आकर्षण पावटा वांगी भाजीचा रस्सा हेच असतं। तर ही पावटा वांगी भाजी कशी चवदार बनवायची ते आज आपण पाहूया। आज आपण वरणा व वांग्याची रस्सा भाजी बनवायची। आपण याला पावटा किंवा वरणा पण म्हणतो। वरण्याचे असे बी काढून घेतलेले आहे। तर ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। 4 वांगी लहान घेतलेले। रस्सा भाजी बनवण्यासाठी अशी वांगी कट करून घेऊ। आपण वांगी लांबडीच कट करून घ्यायची। वांगी चिरल्यानंतर आपण लगेचच अशी पाण्यामध्ये टाकायची। पाण्यामध्ये नाही घातली तर ती लगेच काळी पडतात। एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेऊ। वाटण्यासाठी आपण थोडेसे खोबरे घेऊ। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे आले, थोडेसे जिरे, थोडीशी कोथिंबीर। आपल्याला मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। एक पळी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडलं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला वांगी। वांग्याच्या फोडी आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। यावरती घालू थोडीशी हळद व थोडेसे मीठ। थोडा वेळ तेलामध्ये आपण ही फ्राय करून घेऊ। आता यामध्ये घालू थोडीशी मोहरी। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालू बारीक चिरलेला कांदा। कांदा तेलामध्ये चांगला भाजून घेऊ। यामध्ये घालू वाटण। वाटण चांगले तेलामध्ये परतून घ्यायचं। वाटण चांगलं परतलं की यामध्ये घालू वरण्याचे दाणे। आपण थोडा वेळ असेच वरण्याचे दाणे ही तेलामध्ये परतून घेऊ। यामध्ये घालू आता अर्धा चमचा हळद, 1 चिमूट हिंग, काश्मीरी लाल तिखट 1 चमचा घालू। नंतर यामध्ये कोल्हापुरी लाल तिखट घालू, कांदा लसूण चटणी। हे चांगलं परतून घेऊ। मध्ये पाणी घालू। तेलामध्ये चांगलं सर्व साहित्य भाजल्यामुळे याला छान असे तेल सुटलेले आहे। यामध्ये घालू आता आपण गरम केलेले पाणी। आपल्याला रस्सा भाजी किती पातळ पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालायचं। एक 5 मिनिटासाठी अशी रस्सा भाजी आपण शिजू देऊ। आता आपण जे फ्राय करून घेतलेले वांगे होते ते यामध्ये घालू। थोडासा शेंगदाण्याचा कूटही यामध्ये घालू। भाजून बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आहे। वरून भरपूर अशी कोथिंबीर घालू। 5 मिनिटासाठी झाकण ठेवून चांगली भाजी शिजू देऊ। अशी ही चवदार पावटा वांग्याची रस्सा भाजी तुम्हीही बनवून पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करा।